माशेलकर साधे माशेलकर बरं का, डॉक्टर माशेलकर आहेत. हे डॉक्टर माशेलकर कसे बनले माशेलकर? तर त्यांची आई, तुम्हाला परत सांगतो, रोजगारासाठी मुंबईला आले होते. मुंबईला इथं रांग लागली, अशी पूर्ण रोजगाराची रांग लागली होती. आणि सगळ्यात शेवटी इथं आई होती. बरीच भूक लागली होती. ही माणसं पुढं सरकायचे, पुढं सरकायचे. आईसुद्धा पुढं सरकायची. पुढं सरकत असताना मुलांना एक दिसलं, ह्यांच्या अगोदरचा, आईच्या अगोदरचा माणूस पुढं सही केला आणि पुढे गेला. आणि मग तिथल्या मालकाने काय म्हणलं माहिती आहे का? टेबलावर बसलेल्या माणसाने, इथं बसलेल्या टेबलावर म्हणलं, माणसाने म्हणलं की हां मावशी, तुम्हाला वाचायला लिहायला येते का? वाचायला लिहायला येते म्हणल्यानंतर पहिल्या सुरूला त्यांच्या आईनं जी काय ते खरं बोलले, काहीच येत नाही म्हणली. मला खरंच बोलणार ना, काहीच येत नाही म्हणली खरी, पण काहीच येत नाही म्हणत असताना त्याच्या आईला इतकं वाईट वाटलं होतं, लाजून. तुम्हाला एक प्रसंग माहीत आहे का? आपल्या वर्गामध्ये 3रीच्या वर्गातली का 4थीच्या वर्गातली क्रांतीची आई आली की नाही? तर आली होती गेले करायला घेऊन. काय म्हणली ती? मतदान यादीत नाव घाला माझं म्हणली. मतदान यादीत नाव घालताना तिच्या आईला विचारलं, तुम्हाला वाचा येते का? रडली होती की तिने? आहे का लक्षात तुमच्या? खरं खोटं आहे? हां, थोडंसं जोरात बोलायचं. खरं खोटं आहे? व्हेरी गुड. मुलांनो, भानगड त्या कुठल्या कारणाच नव्हती, पण मी शिकले नाही ह्याची खंत होती. तशीच खंत इथं बरोबर टेबलपाशी आल्याबरोबर त्या माणसानं तुम्हाला वाचायला लिहायला येते का म्हणल्याबरोबर डॉक्टर माशेलकरच्या आईला तसंच दुःख वाटलं. आणि त्या माणसानं वाचायला लिहायला येते का? हा बघला, हा बघला, हा बघला म्हणजे कसं वाटतं रे? आणि बघा ना, 5-6 तास झालं ती काम मिळते का म्हणून थांबलेत मुंबईमध्ये. 5-6 तास झालं, एवढी मोठी रांग आहे. आणि तिथे गेल्यावर टेबलापाशी काय म्हणलं त्यानं? तो वाचायला येते, हा बघला म्हणलं त्यानं. इतकं वाईट वाटलं मुलांना. कसं वाटलं असेल आता तुमचं तुम्ही अनुभव करायचा. तुम्हाला मी काहीतरी देतो म्हणून लांब चढवीत न्यायचं आणि तिथं नाही म्हणायचं. तुम्हाला कसं वाटते? हां, आता तुम्हाला म्हणतो मी, चला रे लातूरला चला, तुम्हाला पिक्चर दाखवत होतोय. इथून मग तुम्हाला पिक्चर म्हणलं की पळणार, कोण तर जेवणार बी नाही पिक्चर बनवून. आणि मग लातूरला गेल्याबरोबर तिथं म्हणणार, इथून तुम्ही घरी जावा, तुम्हाला पिक्चर दाखवणार नाही. कसं वाटतं तुम्हाला? आणि साधं तुम्हाला दुकानला नेऊन नाही म्हणलं तुम्ही कसं करता? तन जर तुम्हाला काही नाही कसं करता तुम्ही? त्याच्यापेक्षा जास्त दुःख वाटलं आईला. आणि त्यांच्या आईनं काय बोलली शब्द? माझं लेकरू ह्या जगाला रोजगार देईल, इतकं भारी होणार नाही तोपर्यंत मी लेकराला भारी शिकवतो म्हणले. आणि त्याच आईनं यांना शास्त्रज्ञ केलं. शास्त्रज्ञ. आता यांचं नाव काय घातलं मी? यासाठी घातलं तुम्हाला सांगण्यासाठी मुलांनो, की आज जी सिस्टम आलेली आहे ए आय सिस्टम म्हणजे की नाही, आज तुम्ही जिथं आलो की नाही, इथं आलो की नाही सध्या, तर ए आय सिस्टममध्ये आपण येऊ लागलो आता हळूच. ए आय सिस्टम काय? ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला. कृत्रिम बुद्धिमत्ता, कृत्रिम हुशारी. आपल्यासारखंच माणूस तयार करायचा. त्याच्यामध्ये 4 प्रकार. थोडी मेमरी असलेले, जास्त मेमरी असलेले, जास्त काम करणारे, रिस्कमध्ये काम करणारे. कळलं का नाही? जिथं माणसाला जाता येत नाही तिथं तसलं माणूस, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं माणूस तयार करायचं आणि त्याला तिथे काम करायला लावायचं. माहिती आहे का नाही? त्याला सांगेल त्याच्यामध्ये जेवढी, आता बघा कॉम्प्युटरमध्ये जेवढे कमांड आहेत की नाही तेवढंच काम करते की दुसरं करते का त्यानं? हां, एक माणूस तयार केला, त्याला सांगितलं इथला कचरा साफ करायचा, दिसला कचरा उचलायचा, साफ करायचा, त्याला सांगितलं, त्याला बटन दाबलं, त्याला लगेच सकाळपासून त्या दिसला कचरा साफ करते. बटन तुम्ही कधी बघितलं बघा, बाहेर ते थांबायचं आला त्याला. कोणी बी वेगळ्या कपड्याचं आलं, शत्रू आला की त्याला मारायचं. कसं मारायचं? लेझरनं. माहिती आहे का लेझर? हां, अरे इथं बसून आपण इथला टी व्ही रिमोट दाबता का नाही करून, फोटो कोण दाबला बंद होतं कधी, मग इथून ही जाते रे किरणं, लेझरची किरणं तिथे जातात आणि मग तिथं फुटते. तुम्हाला माहिती आहे का मुतखडा अगोदर काय करायचे? डॉक्टर फाडायचे असं ऑपरेशन करताना कुठं खडा बघायचे. पण आज कसं आहे? आज नळी घालतात, नळीपेक्षा लाईट असते मोठी लाईट, खडा कुठाही दिसतो आणि वरूनच लेझरला फोडतात असतो. इथं मला डाळ बसवायची, एक कृत्रिम डाळ बसवायची होती.
त्या डॉक्टरनं काय केलं माहिती आहे का, लेझरनं सुराख पाडलं जातं, रक्त वगैरे आलं नाही, आणि मग स्क्रू बसवलं, त्या इथं स्क्रू बसवलं, इथं हाडात. आता AI सिस्टम आहे की नाही, चीननं तयार केली आहे, अमेरिकेपेक्षा भारी, युद्धामध्ये वापरता येते, मशिनीमध्ये वापरता येते, कुठेही वापरता येते. आता ही AI सिस्टम तुम्हाला का सांगलं मी, भविष्यामध्ये तुम्हाला AI सिस्टमबद्दल सुद्धा माहिती असली पाहिजे. भविष्यात ज्या ज्या गोष्टी लागतात की भविष्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ते तुम्हाला सांगतो मी. आज आपण कम्प्युटर टायपिंग करतोय. हां, मी काल काय केले, यादी काढली मुलांची, जवळजवळ 13 ते 14 मुलं आहेत की जे कॉम्प्युटर घेण्यासाठी उत्सुक बक्षीस आहेत. त्यांची वाक्य सांगताना मला खोटे सांगितले. मी हळू विचारलं, तुझे किती झाले, तुझे किती झालेत, सर माझे फक्त 12,000 झाले. आणि पुन्हा नंतर हळू विचारलं, खरं खरं सांग, खरं सांग, सर 48 झालेत, सर 69 झालेत, सर 19 झालेत. प्रत्येकाने मला एकांतामध्ये सांगितलं. असे 13 ते 14 मुलं आहेत. म्हणजे ही सुद्धा लेकर काय करणार, पुढे जाणार का नाही, जाणार का नाही. म्हणून AI सिस्टमबद्दल तुम्हाला सांगितलं, या सायंटिस्टबद्दल सांगितलं, हे विसरू नका. आणि आपण काहीतरी द्यायचे, चलगुडग्यातून काहीतरी द्यायचे, मोठं व्हायचे, हे बघा. म्हणून काय करा, जास्तीत जास्त इंग्रजी विज्ञान आणि सोबत मराठीचे विषयसुद्धा लक्षात घ्या. लक्ष तुमचे बंद.